गोंदवलेकर महाराज त्यांची आई परमार्थिक होत्या आणि त्या म्हणायच्या मला काशीला वगैरे यायचे, तू चाललास ना वृंदावन गोकुळ वगैरे. म्हणले आई एवढं सोपं नसतं येणं. नाही म्हणले मला यायचं किती अवघड असो, पण यायचंच आहे का. अरे म्हणले पण यायची माझी इच्छा आहे, पण हे घरदार एवढं मोठं पसारा कोण बघायचं. म्हणले मीच सोय लावतो त्याची, तू चिंता करू नको, तुला यायचंय ना तुझी बॅग भर. गाडी वगैरे उभी केली, बैलगाडी असेल त्यावेळेला स्टँडला जाण्यासाठी, आणि जेवढं काय घरातलं सर्व धन धान्य होतं काय जे असेल अख्ख्या गावातल्या गोरगरिबाला वाटून टाकलं. का तुम्हाला जर परमार्थ करायचा असेल, तुमचं जीवन जर संसारामध्ये अडकलं ना, आज मोठमोठी माणसं आहेत, एका काळामध्ये त्यांनी महाराष्ट्र हलवून सोडलेला आहे वाणीनं. ही माणसं आज रडतात का, त्यांनी ज्ञानेश्वरीपेक्षा संसाराकडे जास्त लक्ष दिलं. आणि असं मंडळी, चिडिया दो दो न बनी, एक डाल एक ले एक डाल, असं आहे. कुठलं तरी तुम्हाला घ्यावं लागेल. तुम्हाला परमार्थातला बादशाह बनायचा असेल, परमार्थातला वाघ बनायचा असेल आणि महाराष्ट्रात गर्जना करायची असेल, तुम्हाला ह्या सडक्या संसाराकडे थोडं दुर्लक्ष करावं लागेल. सोडून जायची गरज नाही. माऊली सांगितलं असोनी संसारी राहा तिथंच, पण राहायचं कसं जीवनामध्ये महाराज, अशा अलिप्त पद्धतीने राहायचं, त्याच्यामध्येच राहा. घरातल्या माणसाला असं वाटलं पाहिजे महाराजांचं प्रेम सगळं घरावरच आहे आपल्या मालकाचं. पण तुम्ही ना ज्ञानेश्वरीच्या दिशेने ज्या दिवशी पाऊल टाकाल ना, त्या दिवशी घर आपल्याला मेले पाहिजे आणि आपण घराला मेलेलो पाहिजे. उंबऱ्याच्या पाऊल टाकला ना, घरातली माणसं जिवंत आहेत का मेलेत हे तुमच्या दृष्टिकोनातून ते मेलेले असतात आणि तुम्ही त्यांच्या दृष्टिकोनातून मेलेले असतात. तुम्ही घरात आल्याच्या नंतर तुम्हाला आठवण आलेलं आपले लेकर आहे बरं का, आहे इतकं अलिप्त राहिले तरच तुमचं जीवनामध्ये कीर्ती होती आणि ख्याती होती जीवनामध्ये.